थोडं देते. सगळ्यात मोठी गोष्ट मनात कालावधीची किंवा महापौर याचं मला फार काही चिंता नाहीये, पण देवाने मला जी संधी दिली आहे त्याची सेवा करण्याची माझी इच्छा असल्यामुळं मी थोडेसे काही निर्णय मी लवकर घेत आहे. परंतु निर्णय घेत असताना स्वतः निर्णय कधी घेत नाही. प्रत्येक मिटिंगला आमचे सगळे गटनेते नेते किंवा विरोधी पक्ष नेते या सगळ्यांना निरोप जातो आणि सगळ्यांच्या मते ते आम्ही सगळं रिप्रेझेंटेशन दाखवतो आणि मग त्या अनुषंगाने त्याच्यामधल्या माझ्या दोन विशेष गोष्टी की ज्याच्यामध्ये आता सदस्यतेला महानगरपालिकेची आर्थिक स्थिती काय आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून काही असे प्रस्ताव की ज्याच्या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेवरती एकही रुपयाचा बोजा न पडता आपल्याला ज्या चांगल्याकडे इम्प्लिमेंटेशन करता येतील याकडे माझं लक्ष असतं आणि त्याच्या समोरकडे या सगळ्या करावं जाईल. प्रोटोकॉल पाळा, महापौर बोलायला गेले काही प्रोटोकॉल पाळा जसं सगळ्यांना आपल्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांनी विचारतो तेव्हा तर या धोरणामध्ये ना मी त्याचा अगदी डीप मध्ये स्टडी केलाय ज्याच्यामध्ये आपल्याला महापालिकेला त्याचा फायदा होणार आहे जेणेकरून सगळे जे महापालिकेचे विभाग आहेत त्याच्यामध्ये पाणी विभाग असेल, वुमन सेफ्टी असेल, सीसीटीव्ही असेल, वाहतूक यंत्रणा असेल. आता खरं तर हा निरोप आम्ही दरवेळेला सगळ्यांना देतो त्यावेळेला कुणीही मीटिंग अटेंड करत नाही आणि नंतर ते व्हॉट्स एक्सप्लेनेशन तर हे करू नका. उलट आम्ही बोलवतोय, आनंद आहे. मी म्हणून पहिल्या दिवशी पहिल्या सभेला सांगितलंय की हे माझं कुटुंब आहे, विरोधांना बोलवा, पक्षांना बोलवा, हे कधीच माझ्याकडून घेत नाही. कारण मला माहिती आहे सगळे बुद्धिजीवी आहे, त्यांना सगळ्यांना नॉलेज आहे आणि मी नेहमी माझ्या म्हणण्याचं असं असतं की मला थोडं नॉलेज कमी असेल तुम्ही मला मार्गदर्शन करा. तर त्या अनुषंगाने याचा तुम्ही विचार केलाय तरी सुद्धा जर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल वगैरे काय तर ती तुम्हाला ऑब्वियस देऊन टाका. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.